आमच्या दोघांचं फक्त एकच स्वप्न आहे की माझं आणि माझ्या नवऱ्याचं स्वतःचं घर असावं, 1 BHKच असावं, पण स्वतःचं असावं. ते म्हणतात ना की 4 भिंती जरी असल्या ना ते स्वतःच्या असतात, एक स्वतःची गाडी असो. आणि अशी कुठलीच गोष्ट म्हणजे आता मी मी विचार करून घेते, अशी गोष्ट मला विचारसुद्धा करायला नाही, म्हणजे मला घ्यायची आणि मी विचार करते घेऊ का नको म्हणून. तर मला विचार करायची गरजच पडली नाही पाहिजे, मला लाईफमध्ये एवढा पैसा कमवायचा आहे असं माझा नवरा मला म्हणतो. आणि खरं सांगायचं म्हणजे तो दिवस रात्र खूप कष्ट करतो. असं नाही की की कामावर जायचं, काम करायची जिम्मेदारी आली म्हणून फक्त, तसं नाही. मी बघते त्याला, तो खूप कष्ट करतो, उठतो, आवडतो सगळं, त्याचे स्वतःचे कामं तो स्वतः करतो. मला त्याच्यामुळेच मला खूप असा उल्हास येतो. आणि खरं सांगायचं म्हणजे तर मला तो स्वप्न दाखवतो, म्हणजे आपल्याला ते स्वप्न पूर्ण करायचे आहेत बाळा असं मला म्हणतो तो. त्याच्यामुळे मला काम करायला जास्त उल्हास येतो. जेव्हा असं मोठं घर बांधणार ना, असं सगळ्यांना इन्व्हिटेशन देणार की नाही तुम्ही या, आमच्या कष्टाला फळ मिळाले, तुम्ही या आणि बघून जावा की आम्ही आमच्या मेहनतीनं किती सुंदर आणि किती एक वीट आम्ही किती कष्टाने कमवली आहे म्हणून. असं नाही की लोकांकडे पूर्वजांचा खूप सारं म्हणजे असे इस्टेट वगैरे प्रॉपर्टीज असतात, पण आमच्याकडे तसं काहीच नाही. खरं सांगायचं म्हणजे आमच्याकडे तसं काहीच नाही आहे. आम्ही कमवतो आहे, आमचे स्वप्न पूर्ण करतो आहे आणि आम्ही खूप खुश आहोत. सिरियसली सांगायचं म्हणजे तो माझी खूप काळजी घेतो. आम्ही घरातून निघायच्या वेळेस, बाळा तू चार्जर घेतलं का, बाळा मोबाईल घेतला का, वॉच घातली का, रेनकोट घेतला का, जर्किंग घे, पाऊस येईल, छत्री घे, गोळ्या घेतल्या का तू, असं म्हणजे खूप जीव लावतो तो मला. आणि मी खूप नशिबान आहे की मला तो भेटला आहे म्हणून. आणि खरं सांगायचं म्हणजे आम्ही दोघं पण खुशनसीब आहोत की आमच्या दोघांचं लग्न झालं म्हणून. दिवसातनं मला किती वेळा फोन करतो माहिती आहे का, किती वेळा मला दिवसातनं तो फोन करतो आणि विचारतो काय बाळा काय करते बाळा, काय. मी जर बोलले ना काय नाही कामात, ओके ठीक आहे, तुम्हाला आमच्यासोबत बोलायला टाईम नसेल ना, आम्ही काय रिकामे माणसं, तुम्हाला काय तुम्ही बिझी माणसं असं म्हणतात. आणि मी दुपारचं जेवण जर करत असेल ना तर त्यांना यकीनच होत नाही की मी जेवण केलं आहे म्हणजे. सिरियस आत्ता म्हणजे त्यांना यकीन होत नाही, म्हणजे मी जेवायला बसलं ना त्यांना एक फोटो टाकायचा आणि मग फोटो नाही बघितला ना त्यांनी मग 2, 2:30, 3 वाजेपर्यंत, मग 3 वाजेपर्यंत काय करतात, कॉल करतात. मग जेवण केलं का, मी बोलते अहो मी टाकला आहे तुम्हाला फोटो टाकून काय होतं, तू कॉल करायला पाहिजे होता ना मला, असं म्हणतात. ते दिवसातनं नाही का किती पण वेळा कॉल केला, म्हणजे किती पण वेळा कॉल केला, 2 शब्द जरी बोलले, काय करते बाळा, कामात आहे का वगैरे वगैरे, काय करते जरी म्हणला ना मला सुकून भेटतो. आणि हेच प्रेम की दिवसातनं तो 2 शब्द जरी बोलत असला, 4 वेळा जरी फोन करत असला तर माझी काळजी त्याला, तो कामावर जरी दुसरीकडे असला की त्याच्या मनात माझाच विचार असतो.